हे गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आता बघा 8:27 झालं आता आणि टाइम तर झालाय मापात बरोबर. आपण टायमिंगला उठलोय गाईज आज आज कारण की ना मला जायचंय गाईज कामावर. आणि ते मला आहेत ना मला कॉल करते, म्हणजे 10 वाजता 11 वाजता केव्हा पण कॉल करते. फक्त आपण कामाला जाण्यासाठी रेडी व्हायचे, कारण की ना त्यांचा टायमिंग फिक्स नसतोय. कधी पण दिवसामध्ये कॉल करते, त्या टायमिंगला जावं लागतं आपल्याला. फक्त आपण रेडी राहावं लागतं जाण्यासाठी, असं असते गाईज. पण तरी पण आहे ना मी आता रेडी होणार आहे, लगेच रेडी होऊन कामाला जाणार आहे. त्याचा अजून कॉल आला नाही. कॉल जेव्हा येईल तेव्हा मी जाईन लगेच गाईज. चालू गाईज, ते पण पिकअप चालवायला छोटा ते फर्स्ट टाइम गाडी चालवते ती मी. आणि त्या दिवशी 2 दिवसाखाली म्हणजे परवा दिवशी मी गाडी चालवली होती, त्यात काही विषय नाही गाईज. फायनली मी छतवर आलोय आता तुम्हाला सांगण्यासाठी. गाईज, विषय काय माहितीये गाईज, मला आज फायनली कामाला जायचं होतं आणि आज माझा फर्स्ट डे होता कामाला जाण्यासाठी, छोटा हत्ती चालवण्यासाठी. आणि पेट्रोलची गाडी होती ती. आज जायचं होतं मला गाईज, पण त्या माणसांनी, तिथल्या मालकाने मला जे गाडीवर जायचं होतं कामाला, त्या मालकाने मला कॉल केला नाही गाईज. आणि त्यांनी सांगितलं होतं मला काल, मी जेव्हा कॉल करन तेव्हा तुम्ही कामाला या, मला असं सांगितलं होतं. पण तरी पण आहे ना मी वेट करून म्हणलं असं काय यांचा कॉल येणार नाही, लय अवघड होणार आहे कंडिशन आजची, असं वाटलं. पण त्यांच्या विश्वासावर मी थांबलो होतो. त्यांचा कॉल येईन म्हणून, आता येईन तेव्हा येईन म्हणून मी खूप आता फायनली मी आता जस्ट वर आलो टेरेसवर. आणि गाईज बघा सनसाईड बघा कसलं भारी. आता खाली चाललाय गाईज, ते डोंगर दिसतंय का, ह्या डोंगराच्या खाली चाललाय गाईज. आणि ह्या साईडला बिल्डिंग आहे का, त्या बिल्डिंगच्या समोर दिसतंय. पण कसलं भारी दिसतंय बघा ना गाईज. असल्या टायमिंगला पण खूप भारी वातावरण दिसतं गाईज, मस्त आहे गाईज, त्यात काही विषय नाही. पण गाईज आहे ना, मला आहे ना खूप बोर व्हायला लागलंय आज, लय बोर व्हायला लागले. कारण की मी डेली कंटिन्यू टेरेसवर होतोय आणि ब्लॉग शूट करतोय. थोडं वेगळं वाटायला लागलंय, दररोज तेच असं नको वाटायला लागले. वर असं यावं आणि ब्लॉग शूट करावा, असं थोडं बरोबर वाटत नाही गाईज. कारण की ना मी आज कामाला जाण्यासाठी खूप एक्सायटेड होतो आणि त्यांनी मला एक्सायटेडने बोलवलं होतं कामाला या म्हणून काल. पण त्यांचं मी लय वेट केलं गाईज, त्यांचा कॉल येईन म्हणून. शेवटी कॉल आलाच नाही गाईज त्यांचं. लय आवड झालं आता आपलं. बघू आता गाईज कृष्णा भावाला बोलावं लागेल आपल्याला. कृष्णा भाऊ, तुम्ही कुठं दुसरीकडे काम बघा, त्यांनी काय मला कामाला लावणार नाही आणि त्यांनी काय मला बोलवलं पण नाही, असं वाटलं. आणि गाईज मला शक्यतो डाऊट आलता बरं का, मला खूप वेळा डाऊट आलता त्यांच्यावर. कालच डाऊट आलता. यांच्यापाशी बाईक आहे, गाड्या आहेत, खूप आहेत, आणि ड्रायव्हर पण तसे आहेत त्यांच्याकडे. पण मला बोलवते का नाही काय सांगण्याची गॅरंटी नव्हती. आता समजलं गाईज, ह्यांचा कॉल आला नाही म्हटल्यावर ह्यांचा कॉल पण आला नाही, काहीच आला नाही. लय आवडलं गाईज. बघू आता काय होतंय काय नाही गाईज. कुठं माझा विश्वास होता मला होईल म्हणून, मी कुठेतरी 10-15 हजार पेमेंट आणि कामाला लागन, खूप दिवसांनी कामाला लागलोय असं वाटलं होतं. पण गाईज सगळा पचका झाला आपला, अवघड झालं गाईज. आता बघू आता पुढं जे कंडिशन आहे त्या कंडिशन चालायचं गाईज. आता तरी पण आज संध्याकाळी आला तर ठीक आहे गाईज, आज संध्याकाळी नाही आला कॉल त्यांचा तर अवघड आहे. मग जे आहे आपलं पोर्टलचं काम सुरू करायचं किंवा स्विगी इंस्टामार्ट मध्ये कामाला जायचं. आपल्यापाशी बाईक तर आहे ऑलरेडी, कुठंतरी काम बघायचं गाईज. कारण की ह्यांच्या जीवावर आपण निवांत बसलो रूमवर तर नाही बघणार गाईज, काहीच खर्च पण बघणार नाही, माझं रूमचं भाडं पण बघणार नाही गाईज. कारण की आम्ही 2-3 जण राहतो. आता 1 तारीख होती, आज 1 तारीख गाईज, आणि आज 1 तारखेला ऍक्च्युली आम्हाला भाडं द्यायचं, रूमचं भाडं द्यायचं होतं. पण ते नशिबन ती आमचे रूम मालक आहेत ना, ते त्यांना थोडं सांगितलं पुढं देतो म्हणून 2 दिवसानंतर, तरी ते थांबतात गाईज. तसं काय अडचण नाही. पण चांगली गोष्ट आहे, ते एका साईडनं आमची पण मदत करतात, ऐकून घेतात काही गोष्टी, म्हणून काय नाही वाटत. चला आता आज 100 गाईज आपण काय करू, त्यांच्या कॉलची वाट बघू, त्या मालकांची. तिथं आपण कामाला जाऊन त्यांची वाट बघायचं आज. आज फायनली वाट बघून खूप थकून गेलतो मी आणि खूप बोर झालतो आज. आणि काहीतरी वेगळं वाटत मला गाईज आज, म्हणून नाही जा आज त्यांचं आहे ना, आपण काय करू गाइस, अपना ब्लॉग अपन इधर एंड करूं। आई होप आपको ये ब्लॉग अच्छा लगा होगा। लाइक करना और शेयर करना और चैनल को सब्सक्राइब करना। चलो आते हैं नेक्स्ट ब्लॉग में।